मित्रांनो, वेलकम टू द डे 39 ऑफ डेली व्लॉगिंग. वी जस्ट नील थिंग्स. आज मी ॲक्च्युली किचनमध्ये काहीतरी शोधायला गेलो आणि मला काय दिसलं, एक ब्लास्टिंग आणि एक मेमोरी नॉस्टॅल्जिक हिट होणारी एक गोष्ट दिसली आणि ती आहे ही कॉफी मशीन जी मी दिलेली श्रेयाला ॲज अ गिफ्ट. आणि तिने आता ती गाशा गोंडाळल्या तिचा आणि आतमध्ये टाकून दिलं किचनमध्ये. आणि मला खूप असं हिट झालं की ओ फक, आपल्याकडे ही कॉफी मशीन आहे जे श्रेया कम्प्लिटली वाया घालवते. तर ह्याचं काहीतरी केलं पाहिजे, हिला वापरात आणलं पाहिजे आणि ह्याच्यावरती बाप कॅपेचिनो बनते. आणि सो मी विचार केला की आज आपण कॅपेचिनो बनवून बघूया आणि पिऊन बघूया. आणि तो जो असं करून ते जे करतात ना, ते होतं याच्यावर. तर ते होतं आहे का हे आज आपण ट्राय करून बघणार आहोत. 2-3 वर्ष झाली ॲक्च्युली. कॉन्टॅक्ट लॉस झालेला आहे आपला, पण आपण ट्राय करणार आहोत. ऑफकोर्स होईल तर होईल, नाही तर नाही होईल. जे पण होईल तुमच्यासमोर असेल, पण आपलं बेस्ट देणार आहोत हे करण्यासाठी. थोडंसं कठीण आहे, बट इम्पॉसिबल तर नाही आहे. सो आज आपण बनवणार आहोत कॅपेचिनो. आणि ते असं वाला डिझाईन, काय बोलतात ते पण नाही माहिती. ट्राय करूया होतं की नाही. लगेच सुरुवात करूया. सो सामान जे लागणार आहे ते मी सगळं इथे घेतलेलं आहे. प्रॉपर आपला ह्याचा शो असल्यासारखा काय होतं, खाना का चाना लेवलला सगळं अरेंजमेंट केलेली आहे. ब्लू टोकाची कॉफी आपण मागवली. ह्याची कॉफी वेगळी असते. रेग्युलर जी मी एरोप्रेस बनवतो त्याची वेगळी असते. सॉरी, नाही बनवतो. संजय कपूर नाही होऊ शकत. सॉरी, संजीव कपूर. संजीव घेणा प्रकार कपूर करताय मी. सो सगळ्यात पहिले जेवढं मला आठवत आहे तर त्याच्यात पाणी आहे. ह्याच्यामध्ये ते फ्रॉग बनवतात ज्यातनं मग ते डिझाईन काढतात. ही हा कप आहे, ह्याच्यात आपण कॉफी पितो. आणि त्याला दूध आणि इंग्लिशमध्ये मिल्क पण बोलतात. आणि ह्याने आपण कॉफी मेजर करतो आणि टाकतो आणि ह्याने दाबतो. असं सिम्पल फंड आहे ह्याचं. इकडे हे आहे बघा, तुम्ही बघू शकता. याच्यामध्ये याचा कप आहे. याच्यात तुम्हाला 1 कप पाहिजे, 2 कप पाहिजे, 2 कपपर्यंतच कॉफी बनते याच्यावरती. आणि ह्याच्यात टाकल्याच्यात कॉफी टाकून आता दाखवतोच तुम्हाला मी काय करायचं असतं. सो सगळ्यात पहिले टाकायचं असतं माझ्या मते तरी पाणी. हे आता इकडे आपण टाकलं याच्यामध्ये आता पाणी. एवढं वेळ काय बघत बसणार आहे का? कट कर. भाई, अशा पद्धतीने हे फुल झालेलं आहे. आता आपण लावायचं झाकण. आता आपण घेणार आहोत कॉफी. सो एकच कप आपण बनवूया, कारण की आपल्याला माहिती नाही कसं बनेल, काय बनेल. तो लॉस न करता ही काढलेली आहे आपण. ह्यातनं कॉफी याच्यात ठेवली आणि हे बघा डायरेक्ट पलटीची बात आहे. तरी पण 2 कप एवढीच कॉफी निघाली बाहेर. आता याला आपण दाबून बघूया. पहिले तर याला आपण याच्यात टाकूया आणि याला आपण आता दाबूया. एवढं फ्लॅट आणि मस्त दाबलं गेले बघा. 1.5 कप काइंड ऑफ भरले कॉफी. तेरे को भी अभी पीना पडेगा जो बनेगा. आणि मग इकडे तुम्ही बघू शकाल तर हे खाली ते कुठेतरी हे लागतं आहे. हे भाई, हां मी येतं मला 1-2 मिनटं. हां, आणि हे लागलेलं आहे. आता काय, हां, आता याला गरम करायला आपल्याला सोडायचं आहे. आणि ह्याच्या खाली आपण हा कप ठेवणार आहे, कारण की या कपमध्ये कॉफी पडणार. आता आपण ही मशीन ऑन करूया. स्टीमवर आपण टाकलेलं आहे. ठीक आहे, हे बंद आहे ना? हे बंद आहे. ते थोडा वेळ लागतो त्याला गरम व्हायला पाणी. आणि मग त्याच्यात कॉफी पडायला लागते. तेव्हा मी चालू करतो आणि दाखवतो तुम्हाला.
आता कॉफी ब्लॅक आपली पडलेली आहे. तर नेक्स्ट स्टेप जी आपल्याला करायची ती म्हणजे तो आपल्याला जो आहे असं वालं जे आहे त्याचं दूध तयार करायचं आहे. त्याचं दूधचं पण लय वेगळे नखरे असतात. तर पहिले आपण ह्याच्यामध्ये घेणार आहोत ते दूध. बेल वाजले आणि मित्रांनो वेळ झालेली एक छोट्याशा ब्रेकची. भेटूया ब्रेक नंतर. कोणतरी आलाय बघतो कट. वेलकम बॅक मित्रांनो. ब्रेक नंतर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. शोचं नाव अजून ठरलं नाही आहे पण आता आपण करत होतो दूधला फ्रॉथ काय जे म्हणतात ते करायला. तर ते त्यासाठी त्यांनी वेगळा आयटम दिलेला आहे बघा. तुम्ही बघितलं तर तो ह्याच्यात नाही ते स्टीम. तर स्टीम हे दुधामध्ये जे जाते आणि त्याला तोपर्यंत करायचं जोपर्यंत तुझा फ्रॉथ फ्लफी असं काहीतरी होतं. तुम्हाला कळतं की आता थांबायला पाहिजे. म्हणजे असा आयटम पाहिजे जो ते घट्ट बेसिकली दूध काहीतरी घट्ट बिट्ट टाईप असं क्रीम टाईप होता. भलतंच होतं काहीतरी. थांबे थांब राईस. स्टारबक्स मध्ये बघितलं त्याचं पटपट पुसून टाकतात. आपण पण पुसूया. नाव घाण इग्नोर करा पण द मोमेंट माझ्याकडेच ठेव कॅमेरा. म्हणजे द मोमेंट ऑफ द ट्रूथ इज हिअर असं आपटताना पण मी त्याला बघितलं आहे. आणि भाई तुझं काय भाई थांब ना. ठीक आहे आपण लय नंबर लागलेत आपले. ठीक आहे एवढ्या कॉफीमध्ये आपण आता ट्राय करूया हे. खूप टेबलची लागलेली आहे पण आपण कॉफी बनवणार मित्रांनो. खूप टायमाने बनवतो. मला येतात नाही श्रिया बनवायची तिने सोडून दिलं. पण आपण या मशीनला वाईट वाटू देणार नाही म्हणून आपण कॉफीमध्ये बघूया सक्सेसफुल होतं की नाही. मूवमेंट ऑफ द ट्रूथ इज हिअर. भाई दिसायला तर सो हे साबण पडलाय कॉफी जसं वाटतंय. पण जर कोणाला सांगितलं ना मी बनवलं तर कोणतरी पिईल पण. आणि स्टारबक्स भाई मी तो बोलतो ब्लू टोको आहे. बरीच थर्ड वेव कॉफी काय बोलतो. तर ट्राय करून बघूया. साखर टाकली नाही मी मला माहिती आहे पण एक टेक्स्चर आणि एक रेडी. भाई चांगली झाली भाई खरंच चांगली झाली. फक्त हे पाहिजे साखर पाहिजे. सामान्य लोकांना आवडेल पण चांगली झाली यार. ट्राय करायची बात आहे. तू पण एक ट्राय कर.
जातो आहे बाप आहे बाप. ते मगाशी जे कॉफी पिली आहे एका ठिकाणी गेलेलो आम्ही, ते फक्त पाणी होतं, खूप बेटर. ही चांगली दुधाची कॉफी आहे. सो काइंड ऑफ सक्सेसफुल झाला आपला अटेम्प्ट, काइंड ऑफ, बट माहिती नाही. नॉट बॅड ना. मला संध्याकाळी पण कॉफी बनवू शकतो भाई. कशी वाटली तुला? ही वाटते की बाहेरून मागवली आहे आणि शिकायची आणि बनवायची. सोपं आहे म्हणून मी शिकलो नाही अजून. खूप सोपं आहे, खूप सोपं आहे. मी शिकवीन तुला चांगलाच धडा. तुझ्या पापांचा भरलाय घडा. साखर टाकायची चला टाक आणि पण परफेक्ट चव आहे ना. संपूर्ण टाकाय तुझ्यासाठी बनवली असं. हां, सो आपण आता जरा जेवतोय. मी कॉफी वगैरे मी रजतला दिली. आता कॉफी प्यायची नव्हती मला, बट आपण आता काय करणार आहोत. जेवणार तर आहेच मी, बट त्यासोबतच लास्ट व्लॉग जो आहे आपला श्रेयासोबतचा, त्याच्यावर काही कॉमेंट्स आलेत, चांगले पण आहेत आणि काही कॉमेंट्स असं मला वाटतं की त्यांना मी आन्सर करावं, म्हणून आपण आता तर लास्ट व्लॉगचे कॉमेंट घेतोय. ऑमलेट वाह, नील मजा ही आ गया. सो सगळ्यात पहिले मी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला, श्रेया आणि मी पॉडकास्ट केला पाहिजे का, आणि थँक्यू सो मच फॉर द एनकरेजमेंट. आम्ही नक्की याचा विचार करू आणि काहीतरी तुमच्यासमोर लगेच घेऊन येऊ. जो विचारलं आहे राहुल PH99नी, इट वॉज द मोस्ट फनिएस्ट कॉमेंट. मी ती पिन पण केली आहे. एवढं हसायला आलं मला, एवढं हसायला आलं. त्याचे मी पाय असं आलं होतं खाली, टाक 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 टाक. भाई किती कपडे शिवलेस, खतरनाक भाई, खतरनाक. इट इज अ मीम. दुसरा युजर ZBH, एकदा व्लॉग चड्डीवर बनव भावा, खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. टॉपिक तर इम्पॉर्टंट आहे, बट पॉसिबल नाही. प्रपोजचा सीन म्हणून डोळ्यात पाणी आलं. खूप इमोशनल आणि सुंदर मुवमेंट वाटली. थँक्यू सो मच द्राक्षाय. प्रथमेश देशमुख, श्रेयाचा किंवा तुझा आधी काय पास्ट होतं का? प्रत्येकाचा असतो मित्रा, पण म्हणून तो चव्हाट्यावर मांडायचा नसतो, लक्षात ठेव. आला लगेच. काय सिरियल बघतो का रे तू पण? श्रेया इज मेंटेनिंग डिग्निटी, शी इज अ सेंटर ऑफ अटेन्शन इन द ब्लॉग्स, लव्ह हर. डिग्निटी. अर्पिता ना, बरोबर. श्रेया बरोबर, मुलींचीच बाजू घेणार. काय डिग्निटी म्हणे. अमित काटकर, आफ्टर सो लॉंग टाईम ब्लॉग एंडिंग, लॉकडाऊनचे ब्लॉग्स आठवले. येस बाय, थँक्यू सो मच. बाई ब्लॉग एंडिंग कसं आहे ना, थोडी सोपी गोष्ट नाही. तुम्हाला वाटतं तेवढं खूप इनडेप्थ मी त्याच्यामध्ये विचार करून करतो. रोज ते करायला पॉसिबल आहे, पण जेव्हा पॉसिबल आहे भाई मी नक्की करीन. मीच काढला तो फॉर्मॅट, मीच करणार, डोंट वरी. सुशांत वैद्य, डोनाचे 3 कधी? माझ्या मम्मीसोबतचा व्लॉग आहे ना, त्याच्यामध्ये मी सांगितलंय दोनाचे 3 कधी. अक्षय तांबे, आफ्टर रितेश अँड जेनेलिया युअर कपल, बेस्ट कपल. अशीच छान जोडी असू दे लाईफ तुम्हा दोघांची, अशी देवाकडे मागणी. थँक्यू सो मच अक्षय तांबे. आफ्टर रितेश जेनेलिया बोललायस तर म्हणजे मी प्रयत्न करेन की आम्ही बिफोर रितेश जेनेलिया येऊ तुझ्या नजरेत. मस्करी करतोय. शीतल घुरे, नील दादा तू कोणती पण लाईफमधली एक स्टोरी सांग पॉडकास्टमध्ये. हो सो स्वीट, थँक्यू सो मच. ट्रॅव्हल केला भावा, सोड हे ब्लॉग्स, नको करू, नाही जमत तुला. काय बकवास टॉपिक असतात तुझ्या ब्लॉगचे. भावा सोड माझे ब्लॉग बघणं, तुझा पण टाईम नको घालव. काय बकवास टॉपिक असतात माझ्या ब्लॉगचे, बघू नको ना मेहंदी. एवढी कमेंट बघून कमेंट वगैरे करायला याची गरज काय आहे भाई. जी गोष्ट नाही आवडत ते आपण नाही बघत, सिम्पल गोष्ट आहे ना, सिम्पल. आणि ट्रॅव्हलचा किडा आहे ना तुझ्यात, जाऊन ट्रॅव्हल कर ना मित्रा. मला राहून कसं रे सगळं सांगतोय. तुला नाही आवडलं तर बोल नाही आवडलं, नको करू वगैरे सांगणारा तू कोण
आरती सूड. घरी कसे सांगितले घरात काय काय बोलले हे सर्व पण सांगायचं. काय नाही बेसिक होतं अरे. आमचं कसं काय म्हणजे सांगितलं नाही, कारण की लव्ह स्टोरी चालू होती. लग्न कसं झालं वगैरे नव्हतं आम्ही बोलत. पण घरी काही नाही, आम्ही घरी सांगितलं ही मला आवडते, तो मला आवडतो, ओके भेटूया, बस सिम्पल. आमच्या घरचे असे काय ओपन होते. आय गॉट व्हेरी इमोशनल. आय विश माय लव्ह स्टोरी ऑल्सो टर्न इन टू अ मॅरेज. रिद्धी मेडेकर नक्की होणार, डोंट वरी. गॉड ब्लेस यू. शी इज सो लकी. नीलसारखा पार्टनर मिळाला. येस शी इज. प्रज्ञा शी इज डॅम लकी. डोंट नो, शी इज डॅम लकी. तिलाही माहीत नाही. सुमित चांदोरकर बोलतो, टेक इट ॲज अ फीडबॅक. आय डोंट नो वाय यू गाईज हॅड टू पोस्ट डेली व्लॉग्स वेर यू आर नॉट अ व्लॉगर. Your profession is real content making. Also, most likely it's not gonna work because of this. You are not able to create funny or impactful reels. I haven't seen anything since ages now, which I laughed like hell, which earlier I used to. I'm suggesting that it was a good when you used to post one vlog a week. Don't take me wrong at all. I hope you know me. We once had a chat on Insta when you were 7 to 8K followers, and so I love you and your content but not vlogs. ओके सुमित, खूप व्यवस्थित तू लिहिलंयस मला माहिती आहे. बट कसं आहे मित्रा, बघ मी तुला एक सांगतो, आयुष्यभर तू एक जॉब करू शकतोस का? आयुष्यभर एकच जॉब 60 वर्ष नाही करू शकत. मला माहिती आहे तू नाही करू शकत जॉब. सो माणसाला चेंज लागतो रे. मला मान्य आहे रील्स कमी झाल्यात, पण त्याचं पण काम चालू आहे. सगळं होईल, परत येतील रील्स, सगळं होईल. पण आता मला पण थोडा चेंज व्हाय, मला वेगळ्या गोष्टी ट्राय करायच्या आहेत. तर मला तेवढं फ्रीडम आहे असं मला वाटतं. व्लॉग्स तुला नाही आवडत, तू नाही बघत, फाईन. मी असं काय जबरदस्ती करत नाही आहे. ऑफकोर्स तुझं ओपिनियन आहे. अँड ॲज अ फॉलोअर आय रिस्पेक्ट युअर ओपिनियन की तू मला फॉलो करतो एवढी वर्ष आणि माझी एवढी जर्नी बघितलीस. बट मी तुला सांगतो की व्लॉग्स डेली का करतो आहे, कारण मला पण लॉंगर फॉर्मॅटमध्ये काम करून बघायचं. मी व्लॉगर नाही असं तू बोलू शकत नाही भाई. 3-4 वर्ष झाली व्लॉग करतो आहे. वीकली करतो तो आणि आता डेली करतो आहे. तर मी व्लॉगर नाही असं तर प्लीज बोलू नकोस. फनी कॉन्टेंट रील्सचा प्रश्न राहिला तर ते लवकरच चालू होतील. त्याचा पण एक सिस्टम बसवतो आहे मी. काहीतरी प्लॅन करतो आहे, काहीतरी गोष्टी आयुष्यात चालू आहेत. त्याच्याकरता माणूस थोडा कमी ब्रेक पण नाही. मी तर काम करता करतो आहे, पण थोड़ा ऊपर नीचे हो जाता है. तो थोड़ा आप एज अ फॉलोअर थोड़ा संभाल के लो और ऐसे ही सपोर्ट करो और फिर करेंगे आपण भाई. डोंट वरी, सगळे रील्स येतील, सगळं होईल. पण माझी डेली ब्लॉगिंग आता मला करायचं आहे. इच्छा धरलं आहे मनात, तर करायची इच्छा आहे. अगदीच गाण फाटेपर्यंत नाही, पण अगदी फाटले तर थांबवीन. पण अरे आता करू दे ना यार सुमित यार, काय लगेच असं बोलतो यार. सपोर्ट कर ना, थोडंसं हेल्प कर ना. सो गाईज देस ह्याच एवढ्याच कमेंट होत्या आपल्याकडे. आता आपण पुढच्या सेगमेंटकडे जाऊया. मी जर जेवून घेतो. हॅलो, वेलकम टू द शेअर ऑफ द डे. आज आपण शेर गझल नाही घेणार. आज आपण एक नजम घेणार आहोत, जी आहे तर खूप सोपी, पण खूप मस्त आहे. आणि त्याच्यामध्ये शायर आहे, त्यांनी खूपच सुंदर वापर केलेला आहे त्याच्या नॉलेजचा. पण बिफोर स्टार्टिंग द शेअर, तुम्ही काही नोटीस केलं का नवीन या फ्रेममध्ये? मला कॉमेंटमध्ये सांगा ह्या फ्रेममध्ये नवीन काय आहे. आणि सांगा, मला लगेच समजेल तुला जर तुम्ही जर नीट बघत असाल तर. पण सांगा. चला पुढे जाऊया. आज के नज़म का नाम है हमेशा देर कर देता हूँ मैं. खूपच बढिया नजम आहे. आणि नजम लिहिली आहे मुनीर नियाझीने. मे बी तुम्ही इंस्टाग्रामवरती बघितलं असेल, कारण की थोडीशी व्हायरल झालेली. आज आपण त्याला ब्रेकडाऊन करणार आहोत आपण आज त्याचा. सो ती नजम आहे हमेशा देर कर देता हूँ मैं. आता इथे एकदाच लिहिलं आहे असं की हमेशा देर कर देता हूँ मैं हर काम करने में. ओके,
सो हमेशा देर कर देता हूँ मैं हा एक कॉन्टेक्स्ट आहे आणि तो येत राहतो. ज़रूरी बात करनी हो, कोई वादा निभाना हो, उसे आवाज़ देनी हो या उसे वापस बुलाना हो, हमेशा देर कर देता हूँ मैं. मदद करनी हो उसकी, यार की दरस बढ़ाना हो, मतलब मदद करनी हो उसकी, हा वेगळा पाठ आहे, किंवा यार की दरस बढ़ाना हो. आता दरस म्हणजे कम्फर्ट, मेंटल फर्मनेस असं. सो मदद करनी हो उसकी या यार की दरस बढ़ाना हो. देरीना रास्तों पर, देरीना इज ओल्ड विंटेज, बहुत देरीना रास्तों पर किसी से मिलने जाना हो, हमेशा देर कर देता हूँ मैं. बदलते मौसमों की सैर में, बदलते खूप सिंपल आहे. मी जस्ट तुम्हाला शांतपणे ऐकलात तर लगेच समजेल, अर्थ सांगायची गरज नाही. जे शब्द कठीण आहेत त्यांचे अर्थ मी ऑफकोर्स सांगतोय. बदलते मौसमों की सैर में दिल को लगाना हो, बदलते मौसमों की सैर में दिल को लगाना हो, किसी को याद रखना हो, किसी को भूल जाना हो, हमेशा देर कर देता हूँ मैं. लास्ट लाईन आली की अख्खे वरचे कॉन्टेक्स्ट सटासट बदलतात, म्हणजे त्याचा अर्थ सटासट बदलतात. किसी को मौत से पहले, किसी को मौत से पहले किसी गम से बचाना हो, किसी को मौत से पहले किसी गम से बचाना हो, हकीकत और थी कुछ, उसको ये जाके बताना हो, हमेशा देर कर देता हूँ मैं हर काम करने में. मुनीर नियाझी. खूप सुंदर आहे. म्हणजे हे तुम्ही जेवढा याचा विचार कराल, तुम्ही जेवढ्यांदा शांतपणे वाचाल, तुम्हाला अजून याची डेप्थ कळत जाईल. खूप सिम्पल लिहिलं आहे, सिम्प्लिफाईड आहे सगळं, म्हणजे समजण्यासारखं आहे. बट काय अरे किती मस्त आहे हे, कसं सुचतं हे. आणि हमेशा देर कर देता हूँ मैं जेव्हा लाईन येते तेव्हा वरचे अर्थ जेव्हा सगळे बदलतात तेव्हा फ्लिप व्हायला होता. मला तर फ्लिप व्हायला होता. जसं की ही लाईन आहे की हकीकत और थे कुछ, उसे जाके ये बताना हो, पण नाही सांगू शकला, लेट झाला. किसी को मौत से पहले किसी गम से बचाना हो, नाही पोचू शकला. काय आहे. तर ही सगळी मजा आहे या नजमची. मुनीर नियाझी नाव लक्षात ठेवा, डेंजर माणूस आहे. एक गोष्ट ॲड्रेस करायची होती. तुम्हालाही वाटतंय नाही वाटतंय मला माहिती नाही. मी ज्या पद्धतीचे व्लॉग्स करतो आहे, जनरली तुम्ही बघितलं असतील जेवढे पण व्लॉगर, ते सगळे व्लॉग फिरतात किंवा त्यांच्या दिवसात काय होतं किंवा काय हे सगळं दाखवतात. पण मी तसं काही करत नाही. ऑफकोर्स ते पण मी करीन, पण आय डोंट वॉन्ट टू शो यू गाईज की आज मी काय केलं. रादर दॅन आपण एका ॲक्टिव्हिटीला स्टिक होऊन ती इंटरेस्टिंग काहीतरी जे असेल दिवसभरातलं ते मी दाखवण्यात जास्त मला पॉईंट वाटतो. रोज आपण डेली व्लॉगिंग करतो आहे म्हणून. ट्रॅव्हल करताना ऑफकोर्स मी ट्रॅव्हलचं दाखवीन, किंवा आज दिवसभर माझा इंटरेस्टिंग दिवस असेल तर त्या दिवशी मी ऑफकोर्स दिवस दाखवीन. पण जर माझ्याकडे दिवसभरात काही नाही, मी रेग्युलर लाईफ जगतो आहे, तर मी तुम्हाला त्यातला एखादा इन्सिडेंट दाखवायचा प्रयत्न करतो, किंवा एखादा सब्जेक्ट किंवा एखादा काही नवीन ट्राय करायचा प्रयत्न करतो. आणि दर व्लॉग वेगळा कसा होईल याच्याकडे लक्ष देतो आहे. तर होप सो तुम्हाला हे सगळं आवडतं आहे. असं तर नाही होतं की व्लॉगिंगच्या नावाखाली की मी काही पण करतो आहे. आय नो मे बी व्लॉगिंगचा फॉर्मॅट वगैरे थोडं असेल, पण मला असं काय ॲज सच फॉर्मॅट असं माहिती नाही आहे. आपण ह्याला व्लॉग बोलतो आहे खरं तर, बिकॉज वी आर व्लॉगिंग आर डे, रोज काहीतरी. बट रादर दॅन मी याला असं म्हणेन की इट्स अ व्हिडिओ,
एव्हरी डे आय एम डुईंग अ व्हिडिओ फॉर यू गाईज आणि आपण काहीतरी शेअर करतो आहे. मी आधीपासून नाही बोलत आलो आहे. सो मला एक त्याच्याबद्दल जरा तुमच्याकडनं हवं होतं की तुमचं काय मत आहे. ज्या पद्धतीचे व्लॉग्स मी आत्ता बंद करत आलो आहे, घर बसल्या करतो आहे बरेच दिवस झाले, जेव्हा मी ऑफकोर्स बाहेर जाऊन तुम्ही बाहेरचेही पण करीन किंवा माझ्याकडे दिवसात काहीतरी एक्सायटिंग असेल तेव्हा तेही करीन. बट म्हणजे तुम्हाला माहिती आहे मी काय बोलायचा प्रयत्न करतो. तर प्लीज मला कॉमेंट्समध्ये सांगा. आणि हा कसा वाटला तुम्हाला आजचा व्लॉग, कसा वाटला आपली कॉफी कॅपाचिनो, ते पण मला कॉमेंटमध्ये सांगा. बट हाच आपला आजचा व्लॉग या नोटवरती एंड करूया. काय या फ्रेममध्ये तुम्हाला कळलं असेल तर प्लीज सांगा. हिंट वगैरे मी देणार नाही आहे, खूप सिम्पल आहे. आणि लाईक करा या व्हिडिओला आणि तुम्ही आताच्या आत्ता सबस्क्राईब राईट नाव. हमेशा देर कर देता हूँ मैं. जरूरी बात कहनी हो, कोई वादा निभाना हो, उसे आवाज देनी हो, उसे वापस बुलाना हो, हमेशा देर कर देता हूँ मैं.